नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत. कोणताही सण असो किंवा घरामध्ये पाहुणे येणार असेल तर काहीतरी स्पेशल बनवावी लागते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळी तरीही केलीच जाते. कारण पुरणपोळी केली नाही तर सण केल्यासारखा वाटत नाही. तर आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहे. संपूर्ण स्वयंपाक 1 ते 1.5 तासामध्ये कसा बनेल याचे संपूर्ण नियोजन आपण येथे सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनवायच्या असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ पाण्याने धुवून निवडून घेतलेली आहे. कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे. पाणी पूर्ण गरम झाल्यानंतरच आपल्याला ही डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे. डाळ कुकरमध्ये शिजून घेत आहे, त्यामुळे कुकर उतू जाऊ नये म्हणून आपण येथे थोडेसे शिजतानाच मीठ टाकून घेतलेले आहे आणि थोडेसे तेल टाकलेले आहे, त्यामुळे कुकर उतू जात नाही. आता लगेच आपल्याला दुसरीकडे पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ चांगले भिजले गेले पाहिजे म्हणून डाळ शिजायला टाकल्यानंतर लगेचच आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे, कारण पीठ छान भिजले जाते आणि आपला वेळही येथे वाचतो. स्टेप बाय स्टेप जर पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही जर तयार केला तर एकदम पटकन होतो. त्यामुळे सर्वात प्रथम डाळ शिजून टाकायची आहे. सेकंड नंबर आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे. कणिक छान दोन्ही हातांनी मस्त जेवढी आपल्याला मळून घेता येईल तेवढी मळून घ्यायची आहे. हलकेसे आपण चपातीला जे पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडेसे पातळ पीठ इथे मळून घ्यायचे आहे. आता कणिक मळेपर्यंत 3 शिट्ट्यामध्येच तुम्ही डाळ पाहाल एकदम परफेक्ट येथे शिजलेली आहे. डाळ शिजल्यानंतर थोडासा कुकर हलकासा थंड झाला की लगेच आपल्याला त्यातून पेजवणी काढून घ्यायची आहे. चाळणीच्या सहाय्याने या पद्धतीने पेजवणी काढून घ्यायची आहे. शक्यतो मोठे भांडे वापरायचे, खाली सांडण्याची शक्यता असते. चवीनुसार यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर टाकू शकता. अर्धा किलो डाळीसाठी मी येथे 200 ग्रॅम गूळ वापरलेला आहे आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. गोडीनुसार तुम्ही टाकू शकता. आता पुरण परतेपर्यंत आपल्याला लगेचच आमटीचं वाटण काढून घ्यायचं आहे. आमटीच्या वाटणासाठी येथे आपण कांदा, लसूण, सुके खोबरे, कढीपत्ता, थोडेसे पांढरे तीळ आणि भाजकी डाळ घेतलेली आहे. एकीकडे पुरण आणि दुसरीकडे आमटीचे वाटण आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पुरणामध्ये आपण येथे विलायची पावडर आणि जायफळ किसून टाकणार आहे. जायफळ पुरणपोळीमध्ये टाकले तर पुरणपोळी चवीला अप्रतिम लागते. पुरण येथे छान पाणी आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. जेवढे तुम्ही पुरण चांगले परतून घ्याल तेवढ्या पुरणपोळ्या चांगल्या होणार आहे. आणि पुरणपोळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पुरण व्यवस्थित झाले पाहिजे तरच पोळी चांगली होते. हे पहा, आपली डाळ एकदम छान शिजली होती, त्यामुळे पुरण ही परततानाच बऱ्यापैकी ते छान मिक्स झालेले आहे. हे मिश्रण लगेच खाली लागते, त्यामुळे हे मधून आपल्याला हलवत राहायचे आहे. आणि जर पुरण करपलं गेलं तर पुरणपोळी व्यवस्थित होत नाही, त्यामुळे सतत आपण हे हलवत घेतलेले आहे. आणि पटकन लवकर जर स्वयंपाक बनवायचा असेल तर तुम्ही जर या पद्धतीने नियोजन केले तर स्वयंपाक लवकर बनतो. पुरण परतत असतानाच आपल्याला दुसरीकडे आमटीचे वाटण भाजून घ्यायचे आहे. तव्यावरती तेल टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये 1-2 कांदे उभे कापून घेतलेले आहे. कांदा पूर्ण ब्राऊन झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे पहा, कारण जर कच्चा कांदा जर तुम्ही टाकला तर पूर्ण आमटीचा बेत फसतो आणि आमटी चवीला चांगली लागत नाही. थोडीशी भाजकी डाळ टाकलेली आहे. भाजकी डाळ टाकणे ऑप्शनल आहे. हवं तर तुम्ही साधी डाळ वापरली तरी चालेल. आता हे सर्व घटक आपल्याला छान मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. पांढरे तीळ वापरलेले आहे. पांढरे तीळ वापरल्याने आमटी छान घट्ट होते. आणि त्यानंतर सुके खोबरे हेही छान व्यवस्थित मिक्स भाजून घ्यायचे आहे. सर्व घटक आपण इथे एकत्रितच भाजलेले आहे. त्यानंतर लसूण आपण तसाच ठेवलेला आहे. लसूणही यामध्ये टाकून घेऊ आणि सर्व वाटण आपल्याला हे छान भाजल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. आमटीचे वाटण काढून झाल्यानंतर आपल्याला पुरण चाळणीच्या साह्याने या पद्धतीने वाटून घ्यायचे आहे. आता सिटीमध्ये आपल्याला पाटा वरवंटा भेटेल असे नाही, तर आपण चाळणीच्या साह्याने ते वाटून घेतलेले आहे. पाट्यावर जर पुरण वाटले तर त्याची चव छान होते आणि पुरण व्यवस्थितही वाटले जाते. चाळणीतही व्यवस्थित होतं. ते पहा, या पद्धतीने आपण हे सर्व पुरण वाटून घेतलेले आहे. एकदम परफेक्ट आपले पुरण येथे तयार झालेले आहे. पुरण जर पातळ किंवा घट्ट झाले तर पुरणपोळी व्यवस्थित होत नाही, परंतु आपले एकदम छान झालेले आहे, कारण पाण्याचं प्रमाण येथे परफेक्ट घेतलेले आहे आणि गुळाचे प्रमाणही व्यवस्थित आहे. आता आमटी करून घ्यायची आहे. ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजून घेतलेली होती त्याच भांड्यामध्ये आपण इथे आमटी करणार आहोत.
कारण भांडेही आपल्याला कमी वापरणं गरजेचं असतं, कारण पुरणपोळ्याच्या स्वयंपाकामध्ये भांडी भरपूर लागतात. यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे आणि आपल्या आवडीनुसार मसाले, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला बारीक वाटून घेतलेले वाटण यामध्ये टाकून घ्यायचे आहे. चवीपुरते मीठ, हे सर्व घटक आपल्याला छान एकजीव परतून घ्यायचे आहे. आमटीचे वाटण तेल सुटेपर्यंत जवळजवळ 6 ते 7 मिनिट मी छान हे परतून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मिडियमच ठेवायची आहे, कारण जितके तुम्ही वाटण छान व्यवस्थित खमंग खरपूस फ्राय करून घ्याल तेवढी आमटी तुमची चविष्ट होणार आहे. आता पेजवणी आपण काढून घेतलेले होते, ते पेजवणी यामध्ये टाकून घेणार आहोत. प्रत्येक भागामध्ये या आमटीला वेगवेगळी नावे आहेत. कोणाकडे सार बोलले जाते, कोणाकडे आमटी, तर कोणाकडे येळवण्याची, पेजवण्याची आमटी याला बोलले जाते. हे सर्व घटक आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आमटीमध्ये आपल्याला गरमच पाणी ओतायचे आहे. गरम पाणी ओतल्यामुळे आमटीची चव खूप छान होते. पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये जास्त करून पुरणपोळ्याऐवजी आमटी भात, सार भात जास्त खाल्ला जातो, त्यामुळे आमटी ही तितकीच महत्त्वाची असते. आता आमटी उकळेपर्यंत दुसरीकडे लगेच आपल्याला गुळवणी तयार करून घ्यायची आहे. अजूनही आमच्याकडे पुरणपोळीबरोबर गुळवणी खाल्ली जाते. काही भागामध्ये फक्त तूप आणि दूधच खाल्ले जातं, पण आमच्याकडे गुळवणी हे लागतेच. आता आमटी ही दुसरीकडे आपली छान उकळायला ठेवलेली आहे, तर दुसरीकडे लगेच आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. भात आपण सर्वात शेवटी शिजायला टाकलेला आहे. भात शिजायला टाकल्यानंतर आपल्याला पुरणपोळ्या इथे तयार करून घ्यायच्या आहे. भात सर्वात शेवटी आपण टाकलेला आहे, कारण भात जर तुम्ही सर्वात लवकर पहिल्यांदा जर टाकला तर तो पुरणपोळी खायच्या टायमेपर्यंत, जेवणापर्यंत पूर्ण थंड होऊन जातो आणि मग व्यवस्थित लागत नाही. आता कणिकही आपली येथे एकदम मस्त परफेक्ट भिजलेली आहे. हवं तर पाटावर वंटा असेल तर तुम्ही हे ठेसून जर पीठ घेतलं तर एकदम भारी मस्त असे आपले कणिक तयार होते आणि पुरणपोळी तितकीच टम्म फुगते. जेवढे पीठ घेतलेले आहे तेवढेच पुरण आपण इथे घेतलेले आहे आणि त्यापेक्षा जर जास्त घेतले, जे नवीन शिकणारे आहे त्यांनी समप्रमाणातच घ्या, कारण आई किंवा सासूबाईंचं जे पुरणपोळी जर तुम्ही पाहाल तर 25% पीठ असतं आणि 75% पुरण. एकदम घट्ट भरून हे पिठामध्ये हे पुरण भरले जाते आणि मग एकदम मस्त अशी टम्म फुगलेली त्यांच्या हातची पोळी आपल्याला खायला भेटते. पुरणपोळ्याच्या स्वयंपाकामध्ये जर वेळ वाचवायचा असेल तर या पद्धतीने नियोजन करायचे आहे. सर्वात प्रथम 2-4 उंडे मी येथे तयार करून घेतलेले आहे, कारण एक एक उंडा तयार करायला गेले तर वेळ भरपूर लागतो. सर्वात प्रथम खाली बसून निवांत 4 ते 5 उंडे तयार करून घेतलेले आहे आणि नंतर मग पुरणपोळ्या हे लाटून घेणार आहे, कारण आपल्याला स्पीड काय एवढं नसतं. 2 व्यक्ती जर असेल तर ह्या पुरणपोळ्या एकदम फटफट होतात आणि एकटे जर असेल तर तुम्ही आधी हे या पद्धतीने 4-5 उंडे करून घ्यायचे आहे आणि नंतर लाटायला सुरुवात करायची. त्यामुळे गॅसची बचत होती, वेळेची बचत होती आणि पटकन आपला स्वयंपाक आवरला जातो. या पद्धतीने आपण खाली वर करून पीठ टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित ही पुरणपोळी या पद्धतीने लाटून घ्यायची आहे. काही ठिकाणी मैदा वापरला जातो किंवा तेल टाकून तेलावरती, पेपरवरती ही पुरणपोळी तयार केली जाते, परंतु आमच्याकडे अजूनही हीच पद्धत आहे. गव्हाचे कोरडे पीठ वापरून पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि ही पद्धत मला तरी योग्य वाटते, कारण जास्त ऑइली खाल्लं जात नाही आणि मैदाही आपल्या पोटात जात नाही. आपली येथे पुरणपोळी तयार झालेली आहे. बऱ्याचदा पुरणपोळी लाटताना मध्ये फुटते, तुटते किंवा व्यवस्थित होत नाही. अशा वेळी जर तुम्ही या पद्धतीने स्वयंपाकाचं नियोजन केलं, पीठ व्यवस्थित भिजून घेतलं तर पुरणपोळी आपली फुटणार नाही आणि पीठ तुम्ही पाहिलं आपण थोडंच पीठ लावलेलं आहे आणि हे लाटल्यानंतर पुन्हा पीठ झटकून घ्यायचं आहे. आता तवा छान तापलेला पाहिजे, कारण जर तुम्ही कमी तापलेल्या तव्यावर पुरणपोळी जर टाकली तर ती पटकन पचत नाही. त्यामुळे तवा पूर्णपणे कडक तापलेला पाहिजे. त्याच्यावरती चिटकू नये म्हणून आपण तेल टाकून घेतलेले आहे. वरच्या साईडने थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पुरणपोळी आपली व्यवस्थित होणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचे आहे आणि जेवढा तुम्ही अलगद हाताने पुरणपोळी लाटता येईल तेवढी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. जर तुम्ही एकदम फास्ट असे चपाती जशी लाटता तशी जर लाटली तर ती फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पहा,
एकदम मस्त टम्म फुगलेली अशी आपली येथे पुरणपोळी तयार झालेली आहे। आपल्या महाराष्ट्राची फेमस डिश म्हणजे पुरणपोळी आणि ह्या पुरणपोळीचा स्वयंपाक करताना आनंदही वेगळाच असतो आणि पुरणपोळीचा स्वयंपाक जर घरामध्ये केला तर तो सण केल्यासारखा वाटतो आणि आपल्या देवालाही पुरणपोळीचा नैवेद्य हा पहिला मान असतो। आणि घरामध्ये माझ्या मुलीला तर नेहमी पुरणपोळ्या आवडतात, तिचा फेवरेट डिश ती आहे, त्यामुळे मला तर प्रत्येक सणाला बऱ्यापैकी ह्या पुरणपोळ्या बनवाव्याच लागतात। पोळ्या तयार होईपर्यंत तिकडं आपला भातही पटकन शिजतो आणि गरम गरम भात आपल्याला खायला भेटतो। जर सुरुवातीलाच लवकर भात जर तुम्ही शिजायला घातला तर जेवणापर्यंत तो थंड होतो। असं स्टेप बाय स्टेप जर पुरणपोळीचा स्वयंपाक जर तुम्ही केला तर वेळ वाचतो, गॅसही वाचतो आणि पटकन होतो, कंटाळा येत नाही। अशा प्रकारे इथे आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे। पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा।